प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट फर्स्ट, त्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम जे आहेत क्वेश्चन नंबर 7 मध्ये, त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आपला ऍक्टिव्हिटी बेस हा क्वेश्चन झालेला आहे. त्यानंतर जो सेकंड क्वेश्चन आहे त्यामध्ये कांताबाई bought 1.5 kg tea and 5 kg sugar from a shop. कांताबाईने काय केलं, 1.5 kg टी आणि 5 kg शुगर शॉप मधून आणलं. शी पेड ₹50 ॲज रिटर्न फेअर फॉर रिक्षा. तर त्यांनी काय केले, ₹50 रिक्षावाल्याला दिले. टोटल एक्सपेन्स वॉज ₹700. टोटल खर्च झाला ₹700. Then she realized that by ordering online the goods can be bought with free home delivery at the same price. तर त्याला काय रिअलाइज झालं की आपण जर हे ऑनलाईन जर मागविलं असतं तर आपल्याला त्यामध्ये फ्री होम डिलिव्हरी मिळाली असती. सो द नेक्स्ट मंथ, पुढच्या महिन्यामध्ये तिने काय केलं, शी प्लेस द ऑर्डर ऑनलाईन. तिने ऑर्डर ऑनलाईन टाकली फॉर 2 kg टी, 2 किलो चहासाठी, अँड 7 kg शुगरसाठी. शी पेड ₹880 फॉर दॅट. किती रुपये पेड केले तिने, 880. तर आपल्याला शुगरचा रेट आणि टीचा पर केजी काय आहे हे आपल्याला फाइंड करायचं. बघा, कांताबाई बॉट 1.5 kg टी, 1.5 किलो चहा, टी चहापत्ती म्हणू शकतो, अँड 5 kg शुगर. 1.5 किलो चहापत्ती आणली आणि 5 किलो साखर आणली फ्रॉम अ शॉप. शॉप मधून आणली. शी पेड ₹50 ॲज रिटर्न फेअर फॉर रिक्षा. तर ₹50 रिक्षावाल्याला दिले. टोटल एक्सपेन्स वॉज ₹700. तर एवढं हे शुगर आणि टी आणण्यासाठी आणि जाण्या येण्यासाठी टोटल खर्च किती झाला, त्याचा टोटल ₹700 खर्च झाला. इथपर्यंत काय डाऊट नाही. देन शी रिअलाइज दॅट बाय ऑर्डरिंग ऑनलाईन. मग तिच्या लक्षात आलं की जर आपण ऑर्डर जर ऑनलाईन केली, द गुड्स कॅन बी ब्रॉट. गुड्स म्हणजे हे जे काही सामान आहे त्याला गुड्स म्हणतात. कॅन बी बॉट विथ फ्री होम डिलिव्हरी ॲट द सेम प्राइस. तर या प्राइस मध्ये हे सगळे जे आहेत प्रोडक्ट्स तिने घेतलेले हे फ्री होम डिलिव्हरी एवढ्याच किमतीमध्ये मिळू शकते. हे तिला नंतर लक्षात आलं. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या? मग तिने काय केलं पुढच्या महिन्यामध्ये, सो नेक्स्ट मंथ मध्ये काय केलं, शी प्लेस द ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg टी. मग पुढच्या महिन्यामध्ये तिने काय केलं, आता शॉप मधून नाही, आता ऑनलाईन ऑर्डर करायचं असं ठरवलं तिने. तर तिने ऑनलाईन काय केलं, 2 kg टी आणि 7 kg शुगर ऑर्डर केली. तर तिला किती खर्च लागला, ₹880 फॉर दॅट. टोटल खर्च लागला ₹880. फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर केजी. मग शुगर आणि टीचा रेट पर केजी किती आहे हे या दिलेल्या दोन कंडिशनहून आपल्याला फाइंड करायचे. तर दोन कंडिशनहून दोन इक्वेशन फाइंड करायचे, ते दोन सॉल्व्ह करून आपण फाइंड करू शकतो. तर आता इथं आपल्याला काय फाइंड करायचंय, रेट शुगरचा, केजीचा, 1 kg शुगरचा रेट किती आहे आणि 1 kg टीचा रेट किती आहे हे फाइंड करायचंय. तर आपल्याला माहिती का किती रेट आहे त्याचा, माहिती आहे का आपल्याला रेट त्याचा? नाही. मग मग आपण काय करणार, माहित नाही तर सुरुवातीला काय लिहायचं, लेट. काय लिहायचं, लेट. तर काय लेट द रेट ऑफ टी, लेट द रेट ऑफ टी. टीचा रेट आता आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचा आहे. तर आपण टीचा रेट आपल्याला माहित नाहीये किती आहे 1 किलोचा. लेट द रेट ऑफ टी पर केजी. तर ते माहित नाही, तर लेट द रेट ऑफ टी बी रुपीज एक्स पर केजी.
1 kg टी चा रेट किती झाला ₹x आणि दॅट ऑफ शुगर बी किती रुपीज y पर काय केजी. शुगरचा y हा रेट आहे 1 किलोचा आणि टी चा ₹x हा रेट आहे 1 किलोचा. तर हे दोन्ही स्टेटमेंट समजले का? मला सांगा आता ही जी पहिली कंडिशन आहे इथपर्यंतची, ह्याच्यामध्ये काय केलं या कांताबाईंनी, तर काय आणलं होतं 1.5 kg टी आणला होता. तर त्याची कॉस्ट ऑफ 1.5 kg काय टी प्लस अजून काय घेतलं होतं तिने शुगर 5 kg शुगर. तर कॉस्ट ऑफ 5 kg शुगर प्लस कॉस्ट ऑफ, आता कॉस्ट नाही तर आता काय रिक्षासाठी काय दिलं नाही, फेअर फॉर रिक्षा म्हणजे भाडं, ऑटोचं भाडं. तर ते किती दिलं 50 रुपये. तर बघा तर हे सगळ्यांची बेरीज किती येणार आहे, ½ kg टी ची प्लस कॉस्ट ऑफ 5 kg शुगरची आणि ऑटोवाल्याला दिलेले भाडं, याची टोटल किंमत किती 700 म्हणजे टोटल एक्सपेन्स. इथपर्यंत समजलं? आता मला सांगा 1.5 kg टी चा कॉस्ट किती आहे माहिती का आपल्याला? माहित नाही. पण आपल्याला इथं आपण काय केलंय, पर केजी चा कॉस्ट माहिती आपल्याला टी चा आपण काय घेतला x. तर इथं 1.5 kg चा किती येणार मग बघा, इथं आपण 1 kg टी चा रेट आहे x, मग 1.5 kg चा रेट किती येणार 1.5 x, बरोबर आहे का? आता इथं बघा 5 kg शुगरचा रेट आपल्याला माहित नाही, पण इथं आपल्याला 1 kg शुगरचा रेट माहिती, मग 5 kg शुगरचा रेट किती अभय 1 kg शुगरचा रेट आहे y 5 kg शुगरचा रेट किती 5y, बरोबर आहे का 5y. 1 किलोच्या चहाचा रेट आहे x रुपीज, तर 1.5 किलोच्या चहाचा रेट काय येणार 1/2 into x. तसं 5 किलो साखरेचा रेट आपल्याला माहित नाही, पण 1 किलो साखरेचा माहिती काय y. 5 किलोचं किती 5 into y. हे समजलं का? हे आणि हे समजलं का? हे समजलं का नाही? हे नसन समजलं तर परत सांगतो. हे बघा 1.5 किलो चहापत्ती घेतली, 1.5 किलो चहापत्ती जी घेतलेली त्याचा रेट आपल्याला माहित नाही, बरोबर आहे. मग तिथं आपण काय घेतलेला आहे रेट x पर केजी. टी चा रेट काय घेतलाय x पर केजी, तर 1.5 किलोचा किती येणार फॉर्म आणलं का 1.5 kg चा मग किती रेट येणार 1.5 into x. आणि
तुम्हाला काय दिले तिने 5 किलो साखर. तुला काय सांगितलं होतं? 2 दिवस झाले आता तुला. बघा 5 किलो साखर जी आहे त्याचा रेट आपल्याला माहित नाही. आपण काय घेतलाय 1 किलो साखरेचा रेट काय घेतलाय y. मग 5 किलो साखरेचा रेट किती येणार? 1 किलो साखरेचा रेट y आहे तर 5 किलो साखरेचा रेट किती येणार? 5y. 5y. आता फेअर फॉर रिक्षा किती आहे? फेअर फॉर रिक्षा 50. आता आपण हे लिहिलं त्यानंतर हे पण लिहिलं. आता आपण 5 किलो साखरेचा रेट लिहिला, 1.5 किलो चहाचा रेट लिहिला. आता फेअर फॉर रिक्षा, रिक्षाला किती खर्च झाला? 50. रिक्षाला किती रुपये खर्च झाला? 50 रुपीज. तर या तिन्हीची बेरीज इक्वल टू किती येते? टोटल एक्सपेन्स किती झाला मग? 700. हा 700. 700. तर हे इक्वेशन कसं तयार झालं किंवा कसं आलं हे समजलं का तुम्हाला? हे इक्वेशन कसं आलं करूया. आता 1/2 ला कसं सॉल्व्ह करणार? इकडे बघा 1/2 ला कसं सॉल्व्ह करते? तर काय करायचं, या 2 नी या 1 ला मल्टिप्लाय करायचं. 2 1 जा प्लस हा वरचा 1 त्याच्यामध्ये ऍड करायचा आणि खाली जे डिनॉमिनेटर आहे ते जशाल तसं लिहायचं. तर काय येतंय 2 1 जा 2 प्लस 1 अपॉन 2. 2 प्लस 1 किती येते? 3 अपॉन 2. तर इथं काय आलं 3 अपॉन 2 x प्लस 5y. आता प्लस 50 इकडे राईट साईडला गेल्यानंतर काय होतंय 700 मायनस 50. आता इथं काय करायचं आपल्याला 3/2 x प्लस 5y. 700 मायनस 50 किती येते 650. आता इथं जे डिनॉमिनेटर आहे 2 याला कॅन्सल करायचं आपल्याला. तर या इक्वेशनला काय मल्टिप्लाय करणार आता आपण? 2 कॅन्सल करण्यासाठी खालचं अरे अशी टाईपचे एक्झाम्पल झाले, असे कॅन्सलेशन कितीतरी केले असतील पण तुम्हाला येत नाही, अवघड. हे 2 कॅन्सल करायचं तर काय करावं लागेल, या दोन्ही साईडला 2 नी मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 2. दोन्ही साईडला 2 नी मल्टिप्लाय करायचं. इथं इक्वेशन काय आहे 2 इंटू 3/2x प्लस 5y इज इक्वल टू 650. समजा हे इक्वेशन जशाल तसं घेऊ. तर या इक्वेशनला दोन्ही साईडला मल्टिप्लाय करायचं 2 नी. तर काय येते 2 इंटू 3/2x 2 इंटू 5y is equal to 2 into 650. आता इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथला 2 इथला 2, इथं काय राहिलं 3x. 5 2 जा 10y. 2 into 650 2 0 जा 2 5 जा 10 2 6 जा 12 plus 1. तर हे जे इक्वेशन आलंय तर याला आपण इक्वेशन नंबर देऊया 1. तर बघा एवढं सॉल्व्ह केल्यानंतर एक इक्वेशन आपल्याला मिळाले. आता एकाच इक्वेशन वर सॉल्व्ह करता येते का क्वेश्चन? येते का सॉल्व्ह करता? नाही. नाही. तर ही जी कंडिशन होती ही कोणती कंडिशन होती? अकॉर्डिंग टू
कोणती कंडिशन? फर्स्ट कंडिशन, बरोबर आहे का? क्वेश्चन मधली पहिली कंडिशन आहे ना, त्याच्यावरून आपण पहिलं इक्वेशन तयार केलं. आता दुसरं इक्वेशन तयार करण्यासाठी क्वेश्चन मध्ये दुसरी कंडिशन दिली का? दिली का नाही? पहिल्या कंडिशन मध्ये कांताबाईंनी शॉप मधून आणलं होतं, दुसऱ्या कंडिशन मधून ऑनलाईन डिलिव्हर केले, ऑनलाईन तिने डिलिव्हरी मागवली, ऑर्डर केली, बरोबर आहे. तर त्यामुळे आता सेकंड कंडिशन मध्ये ऑनलाईन ऑर्डर होऊन आपल्याला इक्वेशन तयार करायचं त्याचं, बरोबर आहे का? बरोबर आहे का नाही? मग इथं मी असं लिहू का? अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन हा, सेकंड कंडिशन नुसार काय येणार? अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय येते? काय ते बघा, तिने काय केलं, नेक्स्ट मंथ शी प्लेस द ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg टी. तिने काय घेतलं? 2 kg टी. मग कॉस्ट ऑफ किती? 2 kg tea. प्लस काय पुढे? 7 kg शुगर घेतली. मग कॉस्ट ऑफ 7 kg शुगर, मग किती येतं हे? इक्वल टू टोटल एक्सपेन्स. सांगा मला, कॉस्ट ऑफ 2 kg टी किती आहे? कॉस्ट 2 किलो साखरेची कॉस्ट किती आहे? आपण घेतली 2x. व्हेरी गुड. 1 किलो टीची, 1 किलो जी चहापत्ती आहे त्याचा रेट आपण घेतलेला आहे x, तर 2 किलोचं किती येणार? 2x, बरोबर आहे. 1 किलोचा 1x, तर 2 किलोचा 2x, बरोबर आहे का नाही? हो. तर इथं 2x प्लस, आता 1 किलो साखरेचा रेट काय आहे पर केजीचा? ₹y. तर 7 किलो शुगरचा रेट किती येणार मग? 1 किलोच्या 7y इज इक्वल टू टोटल एक्सपेन्स किती? टोटल खर्च 880. 800, बरोबर आहे. 880 सर. 880 आहे का? हा 880. ही पप्पाची साईन आहे. मग पप्पाच नाव कसं? नक्की मम्मीची? स्कॅन करून पाठवावं लागेल, मला डाऊट येईल. ठीक आहे. बघा, तर हे इक्वेशन आपल्याला मिळालं, बरोबर आहे. हे सेकंड इक्वेशन आपण या ठिकाणी, आता इथे बघा, याला आपण सेकंड इक्वेशन म्हणू शकतो. हे फर्स्ट इक्वेशन आलं, हे सेकंड कंडिशन होऊन सेकंड इक्वेशन, फर्स्ट कंडिशन होऊन फर्स्ट इक्वेशन. आता हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करून x आणि y ची किंमत काढायची, बरोबर आहे. आता काय करायचं, आता इथं बघा, हे इथं फर्स्ट इक्वेशन मध्ये इथं 3x आहे, इथं 2x आहे, इथं 10y इथं 7y. तर कोणता x आणि y पैकी
या ठिकाणी कोणतं सारखं करायला म्हणजे इझीच आहे? x चा कोएफिशियंट सारखे करायला इझी जाते का y चे कोएफिशियंट सारखे करायला इझी जाते? बघा X. x चे कोएफिशियंट सारखे करायला. अच्छा, मग इथं आपल्याला हे दोन्ही सेम करायचे. आता इथं 3 आहे, इथं 2 आहे. मग इथं काय करणार आपण? या ठिकाणी 2 आणि 3 या दोन्ही टेबल मध्ये 2 आणि 3 च्या टेबल मध्ये आता काय करायचं माहिती का? हे दोन्ही इक्वेशन या ठिकाणी x चे कोएफिशियंट सारखे करायचे. तर काय करायचं? या 2 नी या 3 ला मल्टिप्लाय करा आणि या 3 ला या 2 नी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय? पहिल्या इक्वेशनला 2 नी मल्टिप्लाय करायचं आणि दुसऱ्या इक्वेशनला 3 नी मल्टिप्लाय करायचं. बरोबर आहे का? तर करूया आता हे मल्टिप्लिकेशन. तर इक्वेशन दोन्ही नीट लक्षात ठेवा. तर नेक्स्ट पेज आली. पहिलं इक्वेशन काय होतं आपलं सांगा आधी मला. पहिलं इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन काय आहे आपलं? 3x प्लस किती? 10y 10. इज इक्वल टू किती? 1300. हे फर्स्ट इक्वेशन होतं आपलं. आणि दुसरं इक्वेशन काय आहे आपलं? 2x प्लस 7y इज इक्वल टू 880. आता काय झालंय, मागच्या पेजवर गेल्यामुळं मी रिपीट लिहिलं इथं. म्हणजे आपली इथं काय करावं लागेल आपल्याला? फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय कशाने करायचं? 2 नी. आणि सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय कशाने करायचं? 3 नी. हे असं करायचं नाही परीक्षेत. हा, तर आता काय करायचं? इथं लिहायचं मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. पहिल्या इक्वेशनला 2 नी मल्टिप्लाय करून टाकू आधी. 2 नी मल्टिप्लाय त्याला. 3x प्लस 10y इज इक्वल टू 1300. तर 2 3 जा 6x, 2 10 जा 20y आणि 2 इंटू 1300 2600. याला आता इक्वेशन आपण देऊ 3 ना. हा, आता काय करायचं? हे जे सेकंड इक्वेशन आहे का, त्याला कशाने मल्टिप्लाय करणार आहे आपण? 3 ने. इथं लिहायचं मल्टिप्लाय इक्वेशन कोणतं? 2 बाय 3. दुसऱ्या इक्वेशनला मल्टिप्लाय करू 3 ने. 3 इंटू 2x प्लस 7y इज इक्वल टू 880. तर 3 इंटू 3 2 जा 6. तर इथं 6x, 3 7 जा 21y, 3 इंटू 880. 3 0 0 3 8 जा 24. 3 is 24 plus 2 26. 2640. बरोबर आहे. हा, ते याला इक्वेशन नंबर किती द्यायचं? 4. आता बघा इथं आलं 6x, इथं पण आलं 6x. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 काय करायचं? Subtract. इक्वेशन 3 आणि 4 सबट्रॅक्ट करावं लागतं. म्हणजे x x कॅन्सल होऊन जाईल. तर काय करायचं? सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 3. चौथ्याला तिसऱ्या मधून करायचं. कसंही केलं तरी चालतंय. वरच्यातून खाली खाली उत्तर ते येणारच आहे. थोडं कन्फ्युजन होत असेल तर काही करा, पण ते काही म्हणजे येणार उत्तर तुमचं. हा बघा, फक्त कॅल्क्युलेशन बरोबर केले पाहिजे. आता आपण सबट्रॅक्ट करणार आहेत ना. काय सबट्रॅक्ट करायचंय? तर चौथं इक्वेशन सबट्रॅक्ट करा. कशातून करायचंय? तर तिसऱ्यातून. म्हणून तिसरं आधी लिहायचं 6x प्लस 20y इज इक्वल टू 2600 मायनस. आता मायनस नाही, आता काय करायचं? चौथं इक्वेशन लिहून घेऊ. 6x प्लस 21y इज इक्वल टू. आता काय करायचं? या दोन्ही मध्ये आपल्याला
सबट्रॅक्शन करायचं. इथं मायनस, तर इथं पण काय येणार मायनस. इथं पण काय येणार 6x आणि मायनस 6x. 20y मायनस 20 आणि इथं काय येते मायनस मायनस y इज इक्वल टू, आता y ची व्हॅल्यू 40 आली. पुट y is equal to 40 in equation. इझी इक्वेशन बघा कोणतं वाटतंय सेकंड. तर काय करायचं 2x plus 7y is equal to 880. 2 into सॉरी 2x जसेल तसं ठेवू. 7 into y ची या ठिकाणी 40 is equal to 880. 2x इथं आता दोन्हीचं मल्टिप्लिकेशन जर केलं 7 4 28 280 minus 880. Therefore 2x 880 minus 280. 880 minus 280 600. X is equal to 600 upon 2. 2 1s are 2 3s are 0 0. X is equal to 300. तर क्वेश्चन मध्ये विचारलं होतं आपल्याला x म्हणजे काय घेतलं होतं आपण बघा. लेट द रेट ऑफ टी बी रुपीज x पर kg. चहाचे रेट किती आला मग x ची व्हॅल्यू आली 300 म्हणजे टी आहे 300 रुपीज पर kg आणि शुगर किती आहे y ची व्हॅल्यू किती आली आपली 40 रुपीज पर kg. तर आला का रेट आला का दोन्हीचा पण शुगरचा आणि टीचा रेट मिळाला आपल्याला. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला तेच विचारलं होतं रेट ऑफ शुगर आणि टी पर केजी. तर इथं रेट ऑफ शुगरच विचारलं होतं ना आधी. शुगर रेट ऑफ शुगर अँड टी पर केजी इज किती आहे सांगा. आता शुगर आणि टीचा आधी शुगरचं लिहायचं आहे. इज रुपीज 40. आता हे रुपीचं चिन्ह जरा नीट लक्ष देऊन हे करा. बुक मध्ये नीट दिलंय का आपलं नाही चेंज झाले रुपीचं चेंज म्हणजे लेटेस्ट जे आहे ते बरोबर तसंच द्या. तर इथं काय करायचंय rate of sugar and tea per kg is rupees 40 and rupees 300. बघा to find number of notes that Anushka had, complete the following activity. अनुष्काकडे किती नोट्स आहेत हे फाइंड करण्यासाठी खाली दिलेली ऍक्टिव्हिटी पूर्ण करा. सपोज दॅट अनुष्का हॅड एक्स नोट्स. अनुष्काकडे किती नोट्स आहेत एक्स नोट्स ऑफ रुपीज 10. 10 रुपयाच्या एक्स नोट आहेत. वाय नोट्स ऑफ रुपीज 50. 50 रुपयाच्या वाय नोट आहे. तर अनुष्का गॉट रुपीज 2500 फ्रॉम आनंद. आनंदने काय केलं अनुष्काला 2500 रुपीज दिले ऍज डिनॉमिनेशन्स मेन्शन अबव. तर त्याने कसे पैसे दिले
₹10 आणि ₹50 ह्याच्यामध्येच दिले त्यांनी. कशामध्ये दिले? ₹10 आणि ₹50 ह्याच्यामध्येच दिले. पण किती दिले त्यांनी? 2500 एवढे टोटल रुपीज दिले. इथून आपल्याला एक इक्वेशन तयार करायचं या कंडिशनवर. नंतर काय दिलंय? इफ आनंद वुड हॅव गिवन हर द अमाऊंट बाय इंटरचेंजिंग नंबर ऑफ नोट्स. तर पहिल्या त्यांनी जे काही नोट्स दिल्यात 10च्या एवढ्या नोट्स दिल्यात, समजा त्यांनी 10च्या जे काही दिल्यात आणि 50च्या पण काहीतरी दिल्या असतील ना, तर त्या आता काय केल्यात? इथं काय करायचंय? त्याने किती 50 रुपयाच्या नोटा आणि किती रुपयाच्या दिल्या? अभय 10 रुपयाचे नाही दिले, 100 रुपयाचे दिलेत. 100 रुपयाचे काही नोटा दिल्यात आणि 50 रुपयाचे काही नोटा दिल्यात त्यांनी. म्हणजे अनुष्काकडे एवढ्या नोट आहेत. कशाच्या? 100 रुपयाच्या एक्स नोट आहेत आणि 50 रुपयाच्या वाय नोट आहेत. तर अनुष्काला आहे ना 2500 रुपीज आनंदकून मिळालेत तिला. आणि ते पण कसे? हे असे 100 आणि 50च्या नोटामध्येच मिळाले. आणि इफ आनंद वुड हॅव गिवन हर द अमाऊंट बाय इंटरचेंजिंग द नंबर ऑफ नोट्स. समजा फॉर एक्झाम्पल त्यांनी काय केलं? 2500 पैकी काय केलं त्यांनी? त्याच्याकडे कितीचे नोट होत्या? 100च्या होत्या आणि 50च्या होत्या. त्यांनी काय केले? 100च्या 10 नोटा दिले. समजा 100च्या 10 नोटा म्हणजे किती झाले? किती रुपये झाले? 1000 रुपये. आणि 50च्या समजा आपल्याला त्याने काय केलं? 30 नोटा दिल्या. ते किती झाले? 1500. टोटल किती झाले? 2500 झाले का नाही? म्हणजे 100च्या किती दिल्या? 10. 50च्या किती दिल्या? 30. आता दुसऱ्या कंडिशन मध्ये काय दिले? इफ आनंद वुड हॅव गिवन हर द अमाऊंट बाय इंटरचेंजिंग नंबर ऑफ नोट्स. आता नोट्स चेंज केल्यात, इंटरचेंज केल्यात. नंबर ऑफ नोट्स इंटरचेंज केल्यात. म्हणजे काय केलंय? 100च्या किती दिल्या आता? 30 आणि 50च्या किती दिल्या? 10. किती रुपये झाले मग हे? Anushka would have received ₹500 less than the previous amount. आता ही माझ्या मनाने घेतलंय मी. 10 आणि 30 ही मनाने घेतलंय ना, म्हणून हे आपलं उत्तर इथं. त्यांनी काय म्हणले? हे जर इंटरचेंज केलं तर या दोन्ही मधला अमाऊंट मधला फरक किती आहे? या दोन्ही मधला फरक किती आहे? 500चा आहे. जर त्यांनी 100च्या 10 नोटा दिल्या, 50च्या 30, तर किती रुपये झाले ते? समजा 2500. आणि जर त्यांनी ते इंटरचेंज करून दिल्या नोटा, नंबर ऑफ नोट्स, तर किती झाले? 3500. या दोन्ही मध्ये फरक कितीचा आहे? 1000चा. पण ह्यांच्यामध्ये कितीचा येते फरक? 500चा येते. 500चा येते फरक. तर आता आपल्याला काय करावं लागेल? इथून आपल्याला इक्वेशन दुसरं तयार करायचं. बघा इथं ब्रॅकेट मध्ये दिलंय देअरफॉर हे डॅश डॅश इक्वेशन 2, इथे दिलंय डॅश डॅश इक्वेशन 1. म्हणजे इथं इक्वेशन 1 तयार करायचं, इथं इक्वेशन 2 तयार करायचं आणि नंबर ऑफ नोट्स फाइंड करायचे. आपल्याला कोणत्या 100 रुपयाच्या किती नोटा होत्या आणि 50 रुपयाच्या किती नोटा होत्या हे फाइंड करायचं आपल्याला. तर क्वेश्चनची स्टोरी बघा. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशन नुसार आपण हे इक्वेशन बनवलं. इथं 100x + 50y = 2500. तर हे इक्वेशन कसं आलं? तर अनुष्काकडे इथं काय झालंय? अनुष्का फर्स्ट कंडिशन नुसार आपल्याला इक्वेशन तयार करायचंय. तर इथं अनुष्का पहिल्या कंडिशन नुसार काय झालंय? इथं अनुष्का गॉट 2500 रुपीज फ्रॉम आनंद. तर अनुष्काला आनंदकडून 2500 रुपीज मिळाले. पण कसे मिळाले? ॲज डिनॉमिनेशन्स मेन्शन अबाव. म्हणजे 100च्या एक्स नोट्स दिल्या त्यांनी आणि परत 50च्या वाय नोट्स दिल्या. तर मग या ठिकाणी अनुष्काकडे किती रुपये झाले? 100च्या एक्स नोट्स आणि 50च्या वाय नोट्स. म्हणजे 100च्या एक्स नोट्स म्हणजे 100x, 50च्या वाय नोट्स म्हणजे 50y, आणि या दोन्हीचं ऍडिशन म्हणजे
या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला की 2500. इथं एक इक्वेशन तयार होते 100x प्लस 50y इज इक्वल टू 2500. तर मग इथं एक इक्वेशन या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन मिळालं. आता या इक्वेशन मध्ये मी काय करायला डिवायडिंग बोथ साइड्स बाय 50 म्हणजे थोडं इक्वेशन इझी करायला. तर इथं काय होतंय बघा 100x अपॉन 50 प्लस 50y अपॉन 50 2500 अपॉन 50. तर इथं काय होतंय अच्छा इथं 50-50 कॅन्सल. ठीक आहे. इथं हे 0 कॅन्सल हा 0 कॅन्सल 5 1 जा 5 2 जा इथं पण 0 5 1 जा 5 5 जा हा 0. आता बघा इथं काय येईल 2x. आता इथं काय येईल y इज इक्वल टू 50. तर हे फर्स्ट इक्वेशन समजलं. आता फर्स्ट इक्वेशन हा फर्स्ट इक्वेशन झालं. फर्स्ट इक्वेशन समजलं हो. काय प्रॉब्लेम नाही. आता फर्स्ट इक्वेशन आता सेकंड इक्वेशन पाहायचंय आपल्याला. आता सेकंड इक्वेशन साठी सेकंड बॉक्स दिलाय आपल्याला. तर आता सेकंड बॉक्स नुसार सॉल्व्ह करायचं. आता तर इथं अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय कंडिशन आहे सेकंड अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सांगा सेकंड कंडिशन बघा. सेकंड कंडिशन काय म्हणते की आनंद वुड हॅव गिवन हर अमाउंट बाय इंटरचेंजिंग नंबर ऑफ नोट्स. आता काय केलं सुरुवातीला 100च्या x नोट्स दिले आता 100च्या y नोट्स दिले 50च्या x नोट्स दिले. तर किती रुपये तर पूर्वीपेक्षा 500 रुपये कमी होते. किती होते 500 रुपये कमी. तर पूर्वी किती पैसे होते 2500. आता मग किती होणार 2500 मधले 500 कमी झाले म्हणजे 2000. म्हणजे 100 इंटू y किती आलं 100y. 50 इंटू x किती आलं 50x. या 50 दोन्हीची बेरीज किती येणार 2000. 2000 ना. कारण की काय म्हणले 500 लेस. ज्या वेळेस असं इंटरचेंज केलं तर 500 रुपये कमी झाले ना त्यामध्ये. तर मग इथं काय झालं एक इक्वेशन आपल्याला मिळालं का नाही या ठिकाणी काय मिळालं 50x प्लस काय 100y इज इक्वल टू किती 2000. आता इथं पण काय करणार तुम्ही याला कशाने डिवाइड करणार डिवाइड बोथ साइड्स बाय 50. दोन्ही साइडला 50 ने डिवाइड करूया 50x अपॉन 50 प्लस 100y अपॉन 50 2000 अपॉन 50. 0 0 कैंसिल 0 0 कैंसिल. हाँ ये 50-50 कैंसिल 0 0 कैंसिल 5 4 जा 0 5 2 जा. आता काय बाकी इथं इथं काहीच नाही x. इथं काय बाकी आहे 2y. इथं काय बाकी 40. याला इक्वेशन नंबर 2 सेकंड. आता फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन मध्ये नीट ऑब्झर्व केलं तर इथं 2x आहे आणि इथं x आहे फक्त. इथं प्लस y आहे इथं प्लस 2y. तर इथं एकतर या सेकंड इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा नाहीतर फर्स्ट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा. काय होईल काय करायचं आपल्याला काय करायचंय x चे कोएफिशिएंट सारखे करायचे. इथं 2 आहे इथं 2 नाही. मग काय करावं लागेल ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. नाहीतर इथं 2 आहे इथं 2 नाही. मग ह्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग काय करू आपण मल्टिप्लाय
इक्वेशन 2 2/2 2 लाच 2 ने मल्टिप्लाय करू मग काय येते बघा 2 इंटू एक्स प्लस 2y इज इक्वल टू 40 मग या 2 ने याला मल्टिप्लाय केल्यावर काय येते 2 इंटू एक्स 2 2 जा 4y 2 4 जा 8 समजलं इथपर्यंत आता बघा याला इक्वेशन नंबर आपण किती म्हणू शकतो 3 आता हा फर्स्ट इक्वेशन आहे हा थर्ड इक्वेशन आहे तर फर्स्ट आणि थर्ड इथं 2x आहे इथं 2x आहे मग हे दोन्ही इक्वेशन ऍड करायचे का सबट्रॅक्ट करायचे तर इथं सबट्रॅक्ट करूया सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 1 पहिले इक्वेशन काय आहे 2x plus y is equal to 50 आणि दुसरे इक्वेशन तिसरे इक्वेशन काय आहे 2x 4y is equal to 80 आता इथे सबट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला सबट्रॅक्ट करायचं कसं करणार इथं मायनस इथं पण मायनस इथं पण मायनस हे प्लस 2x मायनस 2x आता प्लस वाय मायनस 4y किती येते प्लस वाय मायनस 4y मायनस 3y आता हे प्लस 50 मायनस 80 किती येते प्लस 50 मायनस 80 किती येते मायनस 30 तर इथलं मायनस आता इथं खाली काय येणार बघा आता इथं 3y is equal to 30 आता y ची व्हॅल्यू काढायची आता नेक्स्ट पेज तर काय आहे बघा काय आलतं आपलं बॅक साइडला काय आलतं या ठिकाणी बघा 3y is equal to 30 आलता 3y is equal to 30 तर तेच आता कंटिन्यू करूया हाँ 3y is equal to 30 तो y is equal to 30 upon 3 3 1 जा 3 10 जा y is equal to 10 आता काय करणार पुट y is equal to 10 in equation कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायचं त्याला तर जे 2 मध्ये टाका नाही तर फर्स्ट मध्ये टाका फर्स्ट इक्वेशन मध्ये टाकू फर्स्ट इक्वेशन काय आहे बघा फर्स्ट इक्वेशन आहे 2x plus y is equal to 50 आता ह्यामध्ये काय करायचं y च्या ठिकाणी काय पुट करणार 10 2x is equal to 50 minus 10 50 minus 10 किती येते 40 x is equal to किती येते 40 upon 2 2 1 जा x is equal to 20 x ची व्हॅल्यू 20 मिळाली आणि y ची व्हॅल्यू 10 क्वेश्चन मध्ये काय फाइंड करायला सांगितलं होतं आपल्याला अनुष्काकड किती नोट्स आहेत कोणते तर x ची व्हॅल्यू किती आली आपल्याला y ची व्हॅल्यू आली 10 y ची 10 आणि x ची किती आली x ची व्हॅल्यू किती आली 20 x ची व्हॅल्यू किती आली 20 तर आता इथं आपल्याला स्टेटमेंट लिहायचे अनुष्का हॅड तर इथं आता स्टेटमेंट लिहायचं काय लिहिणार अनुष्का हॅड आता स्टेटमेंट काय लिहिणार बघा इथं सांगतो मी तुम्हाला हेच लिहायचं
अनुष्का हॅड, इथे एक्सच्या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही? 20 notes of ₹100 and 10 notes of ₹50 each. तर आपला आन्सर सुद्धा आपण चेक करू शकतो. कसं चेक करणार? आता बघा, आता हे 20 नोट्स आहेत 100 रुपयाच्या. 20 नोट्स म्हणजे किती रुपये झाले? 2000 झाले. 50 रुपयाच्या 10 नोट आहेत म्हणजे 500 रुपये झाले. आणि 2000 अधिक 500 किती झाले? 2500. आता आपण जर उलट केलं, हा 10 इकडे ह्याला दिला आणि हा 20 इकडे दिला, तर 100 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे किती रुपये झाले? 1000. 50 रुपयाच्या 20 नोटा 1000. 1000 आणि 1000 किती होतात? 2000. 500 लेस झाले का नाही इंटरचेंज केल्यावर? तर आपला आन्सर या ठिकाणी काय दिलंय? सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. मनीष आणि सविताचं प्रेझेंट एजचं सम, सध्या त्यांचं जे काय एज आहे त्याचं सम किती आहे? अभिषेक 31. मनीष एज 3 years ago, 3 वर्षापूर्वी मनीष एज 3 years ago was 4 times the age of सविता. तर मनीषचं जे एज होतं 3 वर्षापूर्वी ते काय होतं? ते 4 टाइम्स होतं कुणाच्या एजच्या? सविताच्या एज. तर फाइंड देअर प्रेझेंट एजेस. तर त्यांचे प्रेझेंट एजेस काय आहेत? त्यांचे सध्या त्यांचं प्रेझेंट वय काय आहे हे आपल्याला फाइंड करायचं. तर याच्यामध्ये बघा किती कंडिशन दिल्यात. तर या ठिकाणी बघा, इथून जर तुम्ही जर वाचलं, सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. तर ही एक कंडिशन आहे. त्यानंतर मनीष एज 3 years ago was 4 times the age of सविता, ही दुसरी कंडिशन आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की या ठिकाणी प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपल्याला 2 कंडिशन दिलेल्या असतात, त्याच्यानुसार 2 इक्वेशन तयार करायचे, त्याला सॉल्व्ह करायचं. ही प्रोसेस प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आहे. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. तर मनीष आणि सविताचे प्रेझेंट एजेस फाइंड करायचे आपल्याला. तर सध्या त्यांचं प्रेझेंट एज हे माहिती आहे का आपल्याला? सध्याचं त्यांचं प्रेझेंट एज माहित नाहीये, बरोबर आहे. तर आपण काय करणार आहे तिथं या ठिकाणी सुरुवातीला लेट प्रेझेंट एज ऑफ मनीष. लेट द प्रेझेंट ऑफ मनीषचं प्रेझेंट एज आपल्याला माहिती का? माहित नाही. लेट द प्रेझेंट एज ऑफ मनीष बी x years and that of कुणाचं? दुसरं कोण आहे? सविता बी y years. तर इथपर्यंत आपण काय केलं? मनीषचं एज, प्रेझेंट एज, सध्याचं प्रेझेंट म्हणजे काय? सध्याचं जे काय प्रेझेंट एज आहे चालू, तर ते घेतलं आपण x, आणि सविताचं किती घेतलं? y घेतलं. आता या ठिकाणी काय दिले सुरुवातीलाच? सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. तर ही एक पहिली कंडिशन आहे. या कंडिशन नुसार अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन इक्वेशन काय तयार होते? x plus y equals to 31. x plus y is equal to 31. बरोबर आहे, कारण की त्यांचे प्रेझेंट एजेस सम किती येते? 31 येते. मग इथं काय येणार? x plus y is equal to 31. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता पुढची कंडिशन काय? आता सेकंड कंडिशन पाहूया. सेकंड कंडिशन मध्ये काय दिले? मनीष एज 3 years ago, 3 वर्षापूर्वी. तर 3 वर्षापूर्वी म्हणजे 3 years ago. तीन वर्षापूर्वी मनीषचं एज काय होईल?
एक मिनिट. मनीष एज आणि सविताज एज सांगा मला. 3 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी आता सध्याचं वय किती आहे सध्या मनीषाचं एक्स 3 वर्षापूर्वी म्हणजे काय एक्स मधून किती मायनस करायचं किती मायनस करायचं 3 मायनस करायचं. सविताचं एज किती सध्याचं वाय इयर्स वाय मधून किती मायनस करणार तर हे कळालं का मनीषचं एज आणि सविताचं एज 3 वर्षापूर्वी हे होतं. पुढील कंडिशन काय दिली मनीष एज 3 years ago was. आता मनीषचं एज किती आहे x मायनस 3 तर मनीषचं एज काय होतं बघा मनीषचं एज काय होतं was म्हणजे इथे इक्वल 4 times the age of सविताचं एज 3 वर्षापूर्वी किती होतं y मायनस 3. तर हे जे या ठिकाणी सेकंड कंडिशन होऊन हे इक्वेशन आलंय. हे समजलंय का तुम्हाला हे समजलंय का नाही हो. सेकंड कंडिशन मध्ये काय दिले मनीष एज 3 years ago was मनीषचं एज 3 वर्षापूर्वी तर 3 years ago 3 वर्षापूर्वी मनीषचं एज काय होईल सध्या प्रेझेंट मधून किती मायनस करावं लागेल 3 मायनस केलं म्हणजे 3 वर्षापूर्वी. मग तसंच सविताचं पण एज 3 वर्षापूर्वी काय होईल वाय मधून 3 मायनस करायचं. आणि त्यावेळेस मग काय कंडिशन होती ज्यावेळेस या दोघांच्या यांच्या 3 years पूर्वी काय कंडिशन होती की मनीष एज 3 years ago was मनीषचं एज 3 वर्षापूर्वी काय होतं 4 पट होतं 4 टाइम्स होतं एज ऑफ सविता. तर मनीषचं एज काय आहे बघा इथं आपण लिहिले मनीषचं एज तर हे आहे मनीषचं एज हे काय आहे 4 टाइम्स आहे कुणाच्या एजच्या तर y मायनस 3 कुणाचं आहे सविताचं एज. सेकंड कंडिशन लक्षात आली का ऑनलाईन मध्ये लक्षात आलं का नाही काय केलं मी या ठिकाणी सेकंड कंडिशन जे आहे ती सेकंड कंडिशन आपल्याला मिळाली त्याच्यामध्ये आता आपल्याला सॉल्व्ह करायचं तर मी इथं ब्रॅकेट काढलं या 4 ने याला मल्टिप्लाय केलं 4 into y 4y प्लस इंटू मायनस मायनस 4 3 12. आता या ठिकाणी काय केले हा 4y इकडे लेफ्ट साइडला आणला -3 राईट साइडला घेतलं 3 तर काय आलं x minus 4y is equal to -12 plus 3 किती येते -9. तर याला आपण इक्वेशन नंबर किती म्हणू शकतो आता इक्वेशन नंबर 2 करायची. तर या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट जो आहे तो +1 आहे इथे पण x चा कोएफिशिएंट +1 आहे तर हे दोन्ही पण प्लस असल्यामुळं हे एक जर कॅन्सल करायचं असेल तर या ठिकाणी हे दोन्ही इक्वेशन आपल्याला फर्स्ट आणि सेकंड हे सबट्रॅक्ट करावं लागतं. या ठिकाणी सबट्रॅक्ट करू आपण सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. तर फर्स्ट इक्वेशन काय आहे अभिषेक आणि दुसरं इक्वेशन काय आहे तर या ठिकाणी काय करायचंय सबट्रॅक्शन करायचं आपल्याला. तर इथं मायनस इथं प्लस इथं पण प्लस तर इथं हे दोन्ही पण कॅन्सल +y + 4y 31 + 9 y is equal to 40 upon 5 5 1 जा 5 8 जा y is equal to 8. आता y ची व्हॅल्यू 8 आली. आता पुट y is equal to 8 in equation 1. इक्वेशन 1 काय आहे x plus y is equal to 31. तर बघा x y ची व्हॅल्यू आहे 8 तर x is equal to 31 minus 8 किती येते 23. x ची व्हॅल्यू किती आली 23. तर
याच्यामध्ये आपल्याला स्टेटमेंट लिहायचं आहे. तर बघा इथं काय आहे, मनीषचं एज किती, एक्स इयर्स, तर 23 इयर्स, बरोबर आहे. तर मनीषचं एज किती झालं, 23 इयर्स. आणि सविताचं एज किती झालं, 8 8 इयर्स. years. तर इथं स्टेटमेंट लिहायचं. काय लिहिणार, मनीषाज आता प्रेझेंट एजेस आहेत ना हे, तर इथं लिहू शकतो प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता आर. मनीषचं किती आहे, मनीष किती घेतली, एक्स म्हणजे 23 अँड 8 इयर्स. तर आपला आन्सर करेक्ट आहे का नाही हे सुद्धा चेक करू शकतो. तर कसं 23 प्लस 8 किती येते, 31. बघा पहिले इक्वेशन आलं का नाही करेक्ट. 23 प्लस 8 किती येते, 31. तर पहिले इक्वेशन सॅटिस्फाय झालं म्हणजे आपला आन्सर काय आहे, बरोबर आहे. हेच नाही इकडे काय करणार. इन अ फॅक्टरी, बघा फॅक्टरी आहे, तर रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर इज 5:3. फॅक्टरीमध्ये आहे ना, काही स्किल वर्कर असतात त्यांच्यामध्ये स्किल आहे, आणि काय काय अनस्किल्ड वर्कर असतात. त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी कला असते, काही मध्ये नसते, फक्त स्ट्रॉंग असतात, काही काम करतात. त्याचा रेशो या ठिकाणी दिलेला आहे 5:3. टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ देम इज ₹720. तर स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कर या दोन्हीचं जर पेमेंट जर ऍड केलं तर किती येते, 720. फायनली फाइंड डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर. तर दिवसाचं मग त्यांचं पेमेंट किती, स्किल्ड वर्करचं आणि अनस्किल्ड वर्करचं, हे आपल्याला फाइंड करायचं. तर इथं काय कंडिशन दिलेल्या आहेत आपल्याला. तर काय कंडिशन दिली की फॅक्टरीमध्ये रेशो ऑफ सॅलरीची जी रेशो आहे त्यांच्या स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्करचा हे आहे 5:3. ही पहिली कंडिशन. त्यानंतर टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ देम इज 720. तर ही काय झाली, दुसरी कंडिशन. फाइंड द डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर. डेली वेजेस म्हणजे दिवसाचं त्यांचं पेमेंट किती, स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्करचं. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती का स्किल्ड वर्करचं अनस्किल्ड वर्करचं किती आहे, माहिती का आपल्याला, एक्स घ्यायचं, राईट. तर काय करू, इथं स्किल्ड वर्करचं किती घ्यायचं, डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर. स्किल ज्याच्यामध्ये स्किल आहेत त्याला पेमेंट जास्त असेल का कमी, डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर भी रुपीज किती, जेन कितना, स्किल्ड वर्कर को कितना देंगे, हाँ क्या देंगे, एक्स देंगे, हाँ ठीक है. और जो अनस्किल्ड है अनस्किल्ड है उसको कितना देना पड़ेगा, बी रुपीज वन. ठीक आहे. आपल्याला कंडिशन काय दिली की ह्यांची जी रेशो आहे यांच्या सॅलरीचा ते किती दिलाय, 5:3. बरोबर आहे का, त्यांची जी काय पगार आहे त्याचा रेशो दिलाय आपल्याला. इथं रेशो काय दिलाय, 5:3. आपण तर इथं पगार त्यांची घेतली एका दिवसाची, एक स्किल्ड वर्करची एक्स आणि अनस्किल्ड वर्करची वाय. तर ह्या ठिकाणी आपण हे अधिक आहे स्किल्ड वर्कर म्हणजे एक्स, बघा या ठिकाणी एक्स अपॉन स्किल्ड वर्कर आधी त्याची घेतली एक्स आणि अनस्किल्ड वर्कर त्याची घेतली वाय.
ही दिवसाची त्यांची सॅलरी, हा, आणि त्याचा रेशो घेतला आपण x/y. तर हा रेशो किती दिला याच्यामध्ये 5:3. तर त्याला मी असं लिहू शकतो 5:3. हा, आता काय करायचं, हा हा आता काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 3 × x 5 × y. म्हणजे इथं काय येते 3x - 5y = 0. तर ही काय झाली, कोणती कंडिशन आहे, ही कोणती कंडिशन म्हणाला, First. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. चला आता या ठिकाणी आता काय करायचंय, सेकंड कंडिशन फाइंड करायची लगेच. इक्वेशन 1. तर अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, दोघांचं मिळून दिवसाचं पेमेंट किती आहे, दोघांचं मिळून 720. स्किल्ड आणि अनस्किल्डचं मिळून 720. 720. मग इथे इक्वेशन काय येणार सेकंड कंडिशन, कोणचं हे, हा हे बघा 5y इकडे गेला -5y, इथं काहीच नाही राहिलं म्हणून 0 लिहिलं. आता सेकंड कंडिशन नुसार इथं काय दिलंय, टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम इज ₹720. तर हे आपण डेली दिवसाचं इन्कम स्किल्ड वर्करचं आहे x, अनस्किल्डचं आहे y, दोन्हीचं ऍडिशन किती येते, 720. मग इक्वेशन काय येणार, x + y X = plus Y equals to 720. 720. याला इक्वेशन नंबर 2. आता मला सांगा, इथं 3x आहे, इथं पण जर 3x करायचं असेल तर या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करायचं, 3. हा मल्टिप्लाय 5 नाही का, मल्टिप्लाय, बरं ठीक आहे, या ठिकाणी हे 5y आहे, इथं -5y. मग इथं 5 आणण्यासाठी काय करावं लागेल, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय, इथं 5 आणायचं म्हणतायत ते y च्या ठिकाणी, हे -5 आहे, इथं +5 आलं की ऍड करता येते. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. तर काय येते 5 × x + y = 720. काय येते 5 × x 5 × y 5 × 720, 5 0 0, 5 2 10, 5 7 35 + 1 36. तर याला इक्वेशन नंबर आता देऊया 3. आता काय करायचं, हे दोन्ही इक्वेशन काय करावं लागते, सबट्रॅक्ट का ऍड करायचं, Add. ऍड करूया. तर ऍड इक्वेशन 1 and 3. बरोबर आहे का, हा, तर 1 काय आहे 3x - 5y = 0, आणि तिसरं काय आहे 5x 3600. हे दोन्ही ऍड करायचं, 5 + 3 किती येते 8x. आता दोन्ही पण कॅन्सल, इक्वल टू काय येणार, x ची व्हॅल्यू 3600/8. आता याला डिवाइड होते का 8 4 32, 4 राहिलं 40, 8 5 40, 0. x ची व्हॅल्यू किती आली 450. पुट x = 450 इन इक्वेशन कोणतं 2. 2 काय x + y = 720. मग x ची व्हॅल्यू किती 450 + y = 720. इथं काय येणार y = 720 - 450.
तर हे 0 किती 330 6 बघा बरोबर आहे का 720 minus 450 y is equal to I correct 270 तर या ठिकाणी बघा स्किल्ड वर्कर आणि अनस्किल्ड वर्कर या दोन्हीचं पण या ठिकाणी पेमेंट मिळालंय आपल्याला तर या दोन्हीचं जर ऍडिशन केलं तर आपलं करेक्ट आन्सर येते का नाही पाहूया 450 प्लस 270 किती आले पाहिजे दोन्हीचं पण 0 7 प्लस 5 12 4 5 6 7 आलं का 720 तर इथं काय लिहिणार स्टेटमेंट काय हा वो स्किल वाले का हाँ तो यहाँ पे क्या लिखने का डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर इज कितना है स्किल्ड वर्कर को ज्यादा देना पड़ेगा ना एंड अनस्किल्ड वर्कर इज Sir, 450 is 420 लिहिले तुम्ही. ओके 450 आणि इथं इज 270 रुपीज समज